वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। मागच्या वेळेपासून आपण 18वा अध्याय सुरू केलेला आहे। मागच्या रविवारी मी नागपूरला गेलेलो असल्यामुळे आपल्या इथं ज्ञानेश्वरीचं निरूपण झालेलं नव्हतं। त्याच्याऐवजी स्वामीजींच्या प्रवचनाची ध्वनिचित्रफीत आपण पाहिलेली होती। 18वा अध्याय हा कलशाध्याय किंवा एकाध्यायी गीता म्हणून ओळखला जाणारा अध्याय आहे। आधीच्या 17 अध्यायांमध्ये जे सांगितलेलं आहे तेच तत्व 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे। तसंच आधीच्या अध्यायामध्ये जे किंचित सांगायचं राहिलेलं आहे अशा गोष्टी 18व्या अध्यायामध्ये पूर्ण केलेल्या आहेत। 18वा अध्याय भगवद्गीतेमध्ये एका नैसर्गिक क्रमाने आलेला आहे। एखादं बोलणं झाल्यानंतर दीर्घ चर्चा झाल्यानंतर त्या दीर्घ चर्चेचा समारोप जसा कोणी करावा, परत एकदा सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करून समारोप करावा आणि ज्या मूळ कारणाकरता ती चर्चा चालू झालेली आहे त्याचाही उच्चार व्हावा, तशा प्रकारे एका नैसर्गिक क्रमाने हा 18वा अध्याय आलेला आहे। म्हणूनच या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी मी जे काही सांगितलं ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, असं अर्जुनाला विचारलं। आणि अर्जुनाने देखील आपला मोह नष्ट झाला, आपल्याला आत्मस्मृती प्राप्त झाली, हे सर्व तुझ्या प्रसादामुळे झालं आणि आता तू जसं सांगशील तसं मी करेन, अशा प्रकारची कबुली दिली। ज्याचा संदर्भ पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये न योत्से इति गोविंदम, मी आता हे कर्म करणार नाही, युद्ध करणार नाही, उक्त्वा तूष्णीम बभूवः असं म्हणून अर्जुन मटकन खाली बसला, असं वर्णन केलेलं आहे। त्याचा समारोप अर्जुनानी आता तू म्हणशील तसं मी करेन अशा शब्दामध्ये केला। आपण पाहिलेलं आहे मागच्या वेळेला की 18व्या अध्यायाचा जो सुरुवातीचा भाग आहे तो पुन्हा कर्माच्या कारणाकरता खर्च झालेला आहे आणि त्यातही त्याग आणि संन्यास याची चर्चा करण्यासाठी म्हणून 18व्या अध्यायाचा सुरुवातीचा भाग खर्च झालेला आहे। अर्जुनाने विचारलं की मला परत एकदा त्याग आणि संन्यास याच्यातलं तत्व समजावून सांग, मी परत एकदा ते वेगळं वेगळं ऐकू इच्छितो, जाणू इच्छितो। याच्या आधी भगवंतांनी आधीच्या अध्यायामध्ये जो द्वेष करत नाही, कशाचीही इच्छा करत नाही, द्वंद्वरहित झालेला आहे,
तो सुखानी बंधापासून मुक्त होतो आणि त्याला नित्य संन्यासी जाणावं असं म्हटलेलं आहे. तसंच कर्मफलाच्या ठिकाणी आश्रय न करता जो कर्म करतो तोच कर्मयोगी आणि तोच संन्यासी अशा प्रकारचा अभिप्राय याच्या आधी भगवंतांनी दिलेला होता. मात्र निरूपणाच्या ओघात जसं पुढं पुढं विषय जात राहिले तसं तसं सात्विक कर्म केली पाहिजेत आणि राजस आणि तामस कर्मांचा त्याग करायला हवा असंही भगवंत म्हणायला लागले 14व्या अध्यायामध्ये. त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की कोणतीही कर्म राजस असोत अथवा तामस असोत अथवा सात्विक असोत ती कर्मफलाच्या ठिकाणी आश्रय न करता जर केली तर त्याला संन्यास म्हणायला हरकत काय. मग भगवंत राजस आणि तामस या या कर्मांचा विशेष करून त्याग कशा करता सांगतात असं अर्जुनाला वाटायला लागलं. कारण संन्यासाची जर व्याख्या कर्मफलाचा आश्रय न करता राहायचं अशी केली असेल तर राजस आणि तामस कर्मांचा देखील त्याच्या फळाचा आश्रय न करता राहिलं म्हणजे तो संन्यासामध्ये जमा व्हायला पाहिजे. मग परत त्याग आणि संन्यास याचा गोंधळ निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून भगवंतांना संन्यास आणि त्याग या शब्दांबाबत नेमकं काय अभिप्रेत आहे, संन्यासाचं नेमकं तत्व काय आणि त्यागाचं नेमकं तत्व काय असं अर्जुनाने विचारलं. त्याच्यावर भगवंतांनी जी काम्य कर्म आहेत त्या काम्य कर्मांचा न्यास म्हणजे ती कर्म सोडणं याला संन्यास असं सर्वज्ञ म्हणतात आणि सर्व कर्म फलत्यागपूर्वक करणं याला फलाचा त्याग करणं असं म्हणतात असं उत्तर दिलं. काही काही कर्म असतात ती स्वरूपतःच कामनेनी उभी असतात आणि कामनेवर उभ्या असलेल्या अशा कर्मांपासून विषयपूर्ती साधली जाते आणि फलत्यागपूर्वक ती करता येत नाहीत. जर त्याचा आधारच फल ही असेल विषय अशा प्रकारे जर आधारच असेल कर्म करताना सुरुवातीलाच तर ती फलत्यागपूर्वक करता येत नाहीत. असं असल्यामुळं त्यांची इतर कर्मांहून वेगळी श्रेणी सांगितली आणि त्याचा त्यागच करावा असं सांगितलं. तुम्ही थोडा जर विचार केलात तर कोणतंही कर्म हे कामनेपोटीच उभं राहणार असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्याच्यामध्ये अजूनही थोडीशी गंमत आहे, सूक्ष्मता आहे. कोणतंच कर्म असं नाही की ते कर्म कामनेखेरीज उभं राहू शकेल. कामनेखेरीज उभी राहणारी कर्म आणि कामना त्यागपूर्वक उभी राहणारी कर्म अशी श्रेणी कर्मांची करता येईल का असा जर विचार केला तर अशी श्रेणी करता येत नाही. त्यामुळे काम्य कर्माला प्रारंभ केल्यानंतर अशी विभागणी करता येणार नसल्यामुळे प्रत्येक कर्मच काम्य ठरेल एक वेळ. जसं कोणी गृहस्थ धर्मामध्ये प्रवेश करेल तर घर बांधणं, मुलं होणं, त्यांची लग्न होणं याला काम्य कर्म म्हणता येणार नाहीत. पण तरी देखील त्या कामनांनीच ती कर्म करायला लागतात. अशा जर कामना नसतील तर कर्माची प्रवृत्तीच होणार नाही. म्हणून भगवंतांनी स्वधर्म कर्म आणि जी स्वधर्माची नाहीत अशी कर्म अशी त्याची विभागणी केली आणि परधर्मो भयावहा असं आधीच सांगून ठेवलं. म्हणून जी परधर्माची कर्म आहेत त्या कर्मांचा त्याग आणि स्वधर्माची जी कर्म आहेत ती कर्म फलत्यागपूर्वक करणं अशा प्रकारची तोड भगवंतांनी काढलेली आहे.
भगवंतांनी आधीच्या अध्यायामध्ये सात्विक यज्ञ दान तप तसंच राजस यज्ञ दान तप अशा प्रकारे 17व्या अध्यायामध्ये काही कर्मांची विभागणी केलेली होती. अर्जुन त्यागाचं लक्षण विचारतो आहे म्हणून भगवंतांनी त्यागाचे देखील 3 विभाग केले आणि सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग काय असतो हे सांगितलं. मागच्या वेळेला आपण हे सगळं पाहिलेलं आहे. उचित कर्म म्हणजे स्वधर्म कर्म केवळ कर्तव्य भावनेनी म्हणजे सेवा आणि समर्पण भावनेनी ममत्व सोडून आणि फलत्यागपूर्वक करणं याला सात्विक त्याग भगवंत म्हणाले. आणि एवढं सांगितल्यानंतर राजस आणि तामस त्यागाचं वेगळं लक्षण करायला पाहिजे असं नाही, पण प्राप्त कर्म आहे त्याचा त्याग करणं, पण देहाला कष्ट होतील म्हणून त्याग करणं, काया क्लेशाच्या भयानी त्याग करणं हा राजस त्याग सांगितलेला आहे. दुःखदायक आहे एवढ्याच कारणासाठी कर्म टाळणं, आईची सेवा करायची आहे पण जागरण कोण करणार म्हणून करत नाही, असा जो त्याग आहे हा त्याग राजस त्याग समजला जाईल. स्वधर्माप्रमाणे नियत असलेल्या अशा कर्मांचा मोहपूर्वक केलेला त्याग हा तामस त्याग म्हणून भगवंतांनी सांगितला. मग खरा त्यागी किंवा खरा संन्यासी कोण याची एक व्याख्या भगवंतांनी केली जी आपण मागच्या वेळेला पाहिलेली होती. ज्ञानी पुरुषाची कर्माकडे पाहण्याची दृष्टी कशी असते याचं वर्णन भगवंत करतात. कर्म हे एका ओघाने करायलाच लागतं. इंद्रिय आहेत, मन आहे आणि बुद्धी आहे, कर्म ही करावीच लागणार, कर्म टाळता येणं शक्य नाही. जी करावीच लागतात अशा कर्मांकडे ज्ञानी पुरुष कशा दृष्टीने पाहतो हे पुढे भगवंतांनी सांगितलं. कर्माला काही एक अधिष्ठान असलं पाहिजे. आश्रयरूप जागा किंवा अधिष्ठान म्हणजे आपल्या स्वतःची देह मन बुद्धी हे कर्माचं अधिष्ठान आहे. आपण देह मन बुद्धीपासून वेगळे आहोत, पण अधिष्ठान आहे म्हणून कर्म घडणारच. अशा पद्धतीने ज्ञानी पुरुष कर्माकडे पाहतो. तसंच कर्त्याच्या ठिकाणी असणारी कर्तृत्व प्रेरणा, आपण करावं अशा प्रकारची जी प्रेरणा, देहधारणा विषयक अभिमान आणि कर्तेपणाचा अभिमान यामुळे कर्म होतं. तसंच जी विविध साधन करणम असा भगवंतांनी उल्लेख केला, उपकरण किंवा अवजार कर्म करण्यासाठी आवश्यक असतात. जसं पाकसिद्धी करण्यासाठी म्हणून चूल आवश्यक आहे, लाकडं आवश्यक आहेत. आता चूल आणि लाकडं हे कुठलं उदाहरण आहे? अग्नी आवश्यक आहे, पातेलं आवश्यक आहे आणि सिधा सामग्री आवश्यक आहे. याला करणम असं म्हटलेलं आहे. तसंच विविधाश्च पृथक चेष्टा, कर्त्यांनी आपल्या इंद्रियांच्या साह्याने विविध पृथक पृथक योग्य अशा चेष्टा कर्म करण्यासाठी करणं आवश्यक आहे. नाना कर्म साधक हालचाली आणि भगवंत असं म्हणतात की दैवम चैवात्र पंचमम, तसं 5वं एक कारण दैव म्हणून आहे. कर्मसिद्धीला जाण्यासाठी ते नाकारता येत नाही. हे जे दैव आहे त्याचा खुलासा ज्योतिष किंवा प्राक्तन नशीब अशा प्रकारे होण्याच्या ऐवजी कर्माचं फळ घडण्यासाठी केवळ त्या मनुष्याच्या एका मनुष्याच्या जी कर्मच पुरेशी नसतात असं इथं केलेलं आहे. ती व्यक्ती जशी कर्म करत असते तसं प्रकृती स्वभावाप्रमाणे
जगाचा अखंड व्यापार नेहमी चाललेला असतो आणि मनुष्य जे काही करतो ते त्याचा प्रयत्न आणि जगातील इतर व्यापार चेष्टा यांच्या साह्याने सिद्धीला जाणं किंवा असिद्धीला जाणं ही गोष्ट ठरते. आपल्या प्रयत्नाला अनुकूल किंवा प्रतिकूल असे काही सृष्टी व्यापार जगतामध्ये चालू असतात की ज्याची आपल्याला कल्पना नसते, ज्याची आपल्याला कोणतीही माहिती नसते आणि माहिती होणं शक्य नसतं. इतकं जगडव्याळ चक्र असल्यामुळं अशी कोणतीही शक्यता नसते. अशा वेळेला दैव म्हणावं लागतं. एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, पण वादळ आलं, पाऊस आला, अन्य कोणत्या गोष्टी झाल्या, दंगल झाली, बंद पुकारला गेला. अशा इतर सृष्टीमध्ये चाललेल्या किंवा इतर मनुष्य करत असलेली जी कर्म आहेत त्याची समग्र माहिती नसल्यामुळं आपलं कर्म कदाचित असिद्ध होतं, कदाचित सिद्ध होतं. हे जे आपल्याला माहित नसलेला जो फॅक्टर काम करत असतो जगतामध्ये त्याला दैव असं भगवद्गीता म्हणते. आणि कर्म सिद्धीला जाण्यासाठी दैवम चैवात्र पंचमम, दैव हे एक महत्वाचं कारण आहे असं भगवंत म्हणतात. अशा तऱ्हेने ज्ञानी पुरुष कर्माकडे पाहत असल्यामुळं आणि मनुष्याचा प्रयत्न सफल होण्यासाठी या 5 गोष्टींची आवश्यकता आहे असं धरलं जात असल्यामुळं ज्ञानी पुरुषाच्या लेखी आणि त्याच्यातल्या पुष्कळ गोष्टी आपल्या ताब्यातल्या नसल्यामुळं अमुक एक गोष्ट मी करीन असं म्हणणं हा वेडेपणा ठरतो. म्हणून यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबध्यते. ज्याच्या ठिकाणी मी करतो असा भाव नसतो. याचं कारण कर्माचा हा नियम त्याच्या ठिकाणी परिपूर्णपणाने बुद्धीत मुरलेला असतो. त्याची बुद्धी कदापि लिप्त होत नाही. भगवंत याच्या पुढं जो विज्ञानात्मक भाव 7व्या अध्यायामध्ये सुरू केला, 7व्यामध्ये ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः. ज्ञान विज्ञानासहित मी संपूर्णपणाने सांगतो की जे जाणलं असताना तू मोक्षाला प्राप्त होशील असा अभिप्राय देऊन 7वा अध्याय भगवंतांनी सुरू केला. किंवा 9व्या अध्यायामध्ये देखील इदंतु ते गुह्यतमम प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज ज्ञात्वा मोक्षसे अशुभात असा अभिप्राय देऊन ज्ञान विज्ञानासह मी तुला सांगतो असं भगवंतांनी सांगितलं. आणि 7व्या अध्यायामध्ये परमात्म्यापासूनच सर्व निर्माण झालेलं आहे. पंचमहाभूतात्मक देह, मन, बुद्धी आणि अहंकार आणि जीव प्रकृती देखील परमात्म्यापासून निर्माण झालेली आहे आणि मुख्य परमात्म्याच्या पलीकडे काहीही नाही अशा प्रकारे अभिप्राय दिला. 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी हे विज्ञानात्मक निरूपण अधिक विस्तृत केलं. आपल्या खेरीज जे सर्व आहेत त्यांचा अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश्रितम, त्यांची अवहेलना करू नये, त्यांना ईश्वरच समजावं आणि त्यांची सेवा करावी, तसंच सृष्टीचीही सेवा करावी अशा प्रकारे एक भक्तीचाही संदेश भगवंतांनी दिला. तरी देखील 14व्या अध्यायामध्ये जो सात्विक, राजस आणि तामस अशी विभागणी भगवंतांनी केली, या विभागणीला धरून अशा प्रकारे सर्वाभूती भगवंत पाहणारा निर्माण कसा होतो हे सांगायचं थोडंसं बाकी राहिलेलं होतं. ते या 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुरं केलं. म्हणून हे विज्ञानात्मक निरूपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवंतांनी पुरं केलं.
याच्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता होती? तर कर्म करायला निघालेला जो आहे त्याला कोणत्या तरी ज्ञानाने कर्म करणं, त्याच्या बुद्धीत कोणतं तरी ज्ञान ठसणं आणि तो कर्माला प्रवृत्त होणं ही गरजेची गोष्ट आहे. हे ज्ञान त्रिधा आहे, सात्विक, राजस आणि तामस. तसंच तो ज्या कर्मांना हात घालतो ती कर्म देखील त्रिविध आहेत, सात्विक, राजस आणि तामस. त्या तऱ्हेने ज्ञान आणि कर्म याच्यावरून ते कर्म करणारा कर्ता देखील सात्विक, राजस आणि तामस असा त्रिधा होतो. हा जो कर्ता आहे त्याची बुद्धी देखील 3 प्रकारची असते, म्हणून तो त्रिविध प्रकारचा कर्ता होतो. सात्विक बुद्धी, राजस बुद्धी आणि तामस बुद्धी. त्या प्रकाराने बुद्धीप्रमाणे त्याच्या ठिकाणी आत प्रेरणा, धृती असते. ती 3 प्रकारची असते, सात्विक, राजस आणि तामस. आणि त्या प्रकारे त्याला 3 प्रकारे सुख मिळतं. सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. आणि सात्विक सुख नित्य नियमाने मिळवणाराच विज्ञानात्मक भावाला प्राप्त होतो, असं सांगून हे विज्ञानात्मक भावाचं निरूपण भगवंतांनी इथं पुरं केलेलं आहे. आणि इथपर्यंत आपण आलेलो होतो. जे त्रिविध प्रकारचं ज्ञान आहे त्या ज्ञानाचं वर्णन भगवंत सुरुवातीला करत आहेत. भगवंत असं म्हणतात की ज्या ज्ञानाने सर्व भूतमात्रांमध्ये एकच अविभक्त आणि अव्यय असं भाव किंवा तत्व आहे असं कळतं, ते सात्विक ज्ञान. म्हणजे आता 7व्या अध्यायामध्ये जे सांगितलं त्याचा अधिक उलगडा होतो, किंवा 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलं त्याचा अधिक उलगडा होतो. अशा प्रकारचं ज्ञान की ज्या ज्ञानामुळं आपण आणि आपल्या सहित सर्व भूतमात्रांमध्ये एकच एक अफूट अव्यक्त असं परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे. ते अव्यय आहे, त्याला व्यय नाही, नाश नाही, अविनाशी असं ते तत्व आहे. असं ज्या ज्ञानाने कळतं त्याला सात्विक ज्ञान असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. सर्वाभूती एक आत्मा असं मानसिक ज्ञान आणि त्या मानसिक ज्ञानाचा देह स्वभावावर सुसंगत परिणाम अशी 2 लक्षणं या ज्ञानाच्या ठिकाणी दिसणं आवश्यक आहे. नाहीतर पंडित देखील या प्रकारच्या वार्ता बोलत असतात, पण त्यांचा मानसिक भाव तसा झालेला नसतो. मानसिक स्वभावावर हे ज्ञान आरूढ झालेलं नसतं आणि त्याला अनुसरून देह, इंद्रिय इत्यादी देखील तसा व्यापार करत नसतात. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये जे पंडित होते ते पंडित आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये हाच फरक दिसून आला. ज्यांना उत्तम पुस्तकी ज्ञान होतं त्या ज्ञानाचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला नव्हता आणि देह स्वभावावर परिणाम झालेला नव्हता. तर तुकाराम महाराजांचा सात्विक ज्ञानापोटी मनावर देखील सुसंगत आणि तोच परिणाम देह इंद्रियांवरही झालेला होता. म्हणून सर्वाभूती अविभक्त आणि अव्यय असा परमात्मा ते पाहू शकत होते. जे राजस ज्ञान आहे ते राजस ज्ञान त्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे नाना भाव आहेत असा पृथक बोध ज्या ज्ञानाने होतो ते राजस ज्ञान. कोणाला पाहिल्यानंतर आपल्याला दया निर्माण होते, कोणाला पाहिल्यानंतर आपल्या ठिकाणी विकार, काम निर्माण होतो, कोणाला पाहिल्यानंतर आपल्या ठिकाणी हर्ष निर्माण होतो. विविध प्रकारच्या वासना निर्माण होतात, विविध प्रकारचे भाव निर्माण होतात. हे भाव ती भूतमात्र एका अभिन्न अशा परमात्म तत्वाचीच आविष्कार आहेत असं न धरता त्यांच्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. असं झाल्यामुळं त्या पदार्थांपासून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भाव मनामध्ये निर्माण होतात आणि त्यांचा देहावर देखील परिणाम उमटतो. हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला राजस ज्ञान असं म्हटलेलं आहे.
जे तामसिक ज्ञान आहे त्याचं वर्णन भगवंत म्हणतात की एकाच गोष्टीमध्ये ती गोष्ट हेच काय ते सर्वस्व, अशा प्रकारचा आग्रह धरून निष्कारण आणि एकूण तत्वार्थ न जाणून घेता जे गुंतून राहिलेलं अल्प ज्ञान आहे त्याला तामस ज्ञान असं म्हणतात, असं भगवंत म्हणतात. एकाच गोष्टीत म्हणजे संसारात आपली बायका मुलं हेच काय ते सर्वस्व आहे. एकाच गोष्टीमध्ये सर्वस्व मानून आणि तर्कशून्य किंवा कसलंही प्रमाण नसलेलं अशा प्रकारचं तत्वज्ञान उभं करून आणि तत्वार्थ न जाणता म्हणजे एका उथळ पद्धतीने त्याच्याविषयी आत्यंतिक आग्रह धरून क्षुद्र आणि संकुचित अशा प्रवृत्तीने वर्तन करणं याला तामस ज्ञान असं म्हणतात. आणि या तामस ज्ञानाचा मानसिक परिणाम आणि त्याला सुसंगत असा देह स्वभावावर देखील परिणाम उमटतो. म्हणून त्या कारणाकरता भांडणं, मारामाऱ्या, शिवीगाळ करायला देखील ही मंडळी कमी करत नाहीत. एवढंच नव्हे तर कोणत्याही टोकाला जाण्यासाठी काहीही कमी करत नाहीत. अशा प्रकारे त्रिविध ज्ञान जे आहे या प्रत्येक प्रकारच्या ज्ञानाचा कर्मावर परिणाम होतो. कारण जसं बुद्धीत ज्ञान ठसलेलं असेल तशी त्याची कर्म घडतील. म्हणून सात्विक ज्ञान ज्याच्या ठिकाणी ठसलेलं आहे तो कशा प्रकारची कर्म करेल याचं वर्णन त्याच्या पुढे भगवंत करतात. भगवंत असं म्हणतात की ज्याच्या ठिकाणी सर्व भूतमात्रांमध्ये एकच अविभक्त आणि अव्यय असं तत्व आहे, असं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो कर्म करताना देखील फलाशा न धरता कर्म करतो. आता विज्ञानात्मक भाव कोणत्या गोष्टींनी सिद्ध होतो हे याच्यातून लक्षात यायला सुरुवात होईल. फलाशा न धरता, प्रीती द्वेष न ठेवता, आसक्ती विरहित असं आणि वर नियत म्हणजे स्वधर्मानी युक्त असं कर्म हे सात्विक कर्म आहे. ज्याच्या ठिकाणी परमात्म ज्ञान आहे तो सहजच अशा प्रकारच्या कर्माला प्रवृत्त होतो. तुम्हाला आठवत असेल की दुसऱ्या अध्यायामध्ये देखील भगवंतांनी सांख्य बुद्धी सांगितल्यानंतर म्हणजे आत्मविषयक तत्वज्ञान सांगितल्यानंतर त्याच्याच अंतर्गत स्वधर्मनिष्ठा ही तशीच असते असं सांगितलेलं होतं. तेच निरूपण आहे पण अजून विस्ताराने भगवंतांनी सांगितलं. असं होऊ शकत नाही की आत्मविषयक तत्वज्ञान बुद्धीत मुरलेलं आहे पण कर्म मात्र भलती सलती चाललेली आहेत, असं होऊ शकत नाही. जसं ज्ञान तशा प्रकारची कर्म घडतात. तर राजस ज्ञान म्हणजे भूत मात्र भिन्न भिन्न प्रकारची आहेत आणि त्यांना पाहून वेगळे वेगळे विकार किंवा वासना मानसिक आणि देह स्वभावावर देखील त्याचा परिणाम उमटतो आहे. असं जे राजस ज्ञान आहे त्याला सुसंगत अशी राजस कर्म कोणती? भगवंत असं म्हणतात की फलाशेने भरलेली, तसंच अहंकार बुद्धीने केलेली आणि खूप खटपट करून पुष्कळ आयासानी केलेली अशी कर्म ही राजस कर्म म्हणून ओळखली जातात. तसंच आपली बायको मुलं हाच काय तो आपला संसार आणि हेच काय ते आपलं सर्वस्व, अशा प्रकारे अप्रमाण आणि तर्कशून्य, निस्सार आणि उथळ असं अशा प्रकारे जो कर्माला ज्ञान ज्याच्या ठिकाणी असतं, बुद्धीत असतं, तो कशा प्रकारच्या कर्माला प्रवृत्त होतो? भगवंत म्हणतात की स्वतःचं सामर्थ्य काय आहे, आपली पात्रता काय आहे,
आपली शक्ती काय आहे, हिंसा किती होणार आहे, या कशाचाही विचार न करता मोहानी आरंभलेलं जे कर्म आहे ते कर्म हे तामसिक कर्म म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये विविध मतांचा आग्रह देखील येतो. जसं बायका मुलं हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे, पण ज्ञातीचा अभिमान, कुळाचा अभिमान, वंशाचा अभिमान यापोटी देखील मारामाऱ्या, खून, भांडणं, आता ज्या दंगली झाल्या तर त्या तशाच पद्धतीने झाल्या की स्वतःचं सामर्थ्य काय, पात्रता काय, आपली शक्ती किती, आपली शक्तीचा क्षय किती, आपण किती हिंसा करणार आहोत, या कशाचाही विचार न करता मोहानी आरंभलेलं जे कर्म आहे त्या कर्माला तामसिक कर्म असं म्हटलेलं आहे. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरण मनविच्छ कृपणाहा फलहेतवाहा असं सांगितलेलं होतं की ज्यामुळे तिसऱ्या अध्यायाची सुरुवात झाली असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असा गीतेचा सिद्धांतच तिथं सांगितलेला होता. कर्त्याच्या बुद्धीचा कर्मावर त्रिविध प्रकारचा परिणाम होतो असं तेव्हा सांगितलेलं होतंच. या ठिकाणी केवळ जी कर्त्याची बुद्धी किंवा ज्ञान आहे त्याचे त्रिविध परिणाम कसे होतात याचा उलगडा इथं केलेला आहे. या उलगड्यामुळं हे निरूपण अधिक पूर्ण झालं असं म्हणता येतं. याच्यानंतर भगवंतांनी अशा प्रकारच्या ज्ञानानी आणि अशा प्रकारच्या बुद्धीनी, अशा प्रकारच्या ज्ञानानी तो ज्या प्रकारच्या कर्माला प्रवृत्त होतो असा जो कर्ता असतो तो कर्ता कसा त्रिविध असतो त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणतंही कर्म सुरू करताना त्या कर्माविषयी ज्ञान तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. ते त्रिविध प्रकारचं आहे. त्यावरून तुमची कर्म ठरणार ती त्रिविध प्रकारची असतील आणि अशी कर्म करणारा जो कर्ता असतो त्या कर्त्याचं वर्णन आता भगवंत करत आहेत. भगवंत असं म्हणतात की मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योः निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. आता त्याला अनुरूप सात्विक कर्ता कसा असतो, ज्याच्या ठिकाणी आत्मज्ञान, परमात्मविषयक ज्ञान ज्याच्या बुद्धीमध्ये मुरलेलं आहे. पहिली गोष्ट, अव्यय असा परमात्मा सर्व भूतांमध्ये भरून राहिलेला आहे असा ज्याचा भाव झालेला आहे आणि जो फलाशा विरहित राग द्वेष प्रीती द्वेष न राखता कर्म करायला शिकलेला आहे, आसक्ती विरहित आणि स्वधर्म कर्म केवळ करतो असं अशा कर्त्याचं लक्षण भगवंत करतात. तो मुक्त संग म्हणजे निस्संग झालेला असतो. देह मन आणि बुद्धी याच्या संगापासून आपण अलिप्त आहोत, आपण तत्वतः आत्मस्वरूप आहोत अशा भावामध्ये असतो. मुक्त संगः अनहमवादी आणि मी कोणी आहे अहंता त्याच्या ठिकाणी मुळीच नसते. तो निरहंकार असतो. तो मुक्त संग असतो याचा अर्थ देह कर्म कर्मफल आणि स्वजन यांच्या संबंधी संगरहित असतो. भगवद्गीतेची जी सुरुवात आहे किंवा भगवद्गीता ज्या कारणाकरता सांगायला सुरुवात केली तो अर्जुन संगामुळे मोहात गुरफटलेला होता म्हणून सांगायला सुरुवात केली. म्हणून पहिलं लक्षण सांगताना निस्संग असं सांगितलेलं आहे, मुक्त संग असं सांगितलेलं आहे. अनहमवादी आणि मी कोणी आहे अशा प्रकारचं तत्वज्ञानच त्याच्या ठिकाणी नसतं. अशा कर्त्याच्या संकल्पाचं स्वरूप भगवंत सांगतायत. कर्ता कर्म करायला प्रवृत्त होतो तेव्हा त्याची धारणा मी निस्संग आहे आणि अहंता माझ्या ठिकाणी नाही हे त्याच्या संकल्पाचं स्वरूप असतं.
त्याच्या कर्माचं स्वरूप कसं असतं? धैर्य आणि उत्साह मंडित अशी त्याची कर्म असतात. धृती उत्साह समन्वितः, धृत्युत्साह समन्वितः. त्याच्या ठिकाणी विलक्षण धैर्य असतं, कारण कर्म करून त्याला कर्मातलं काही मिळवायचं अथवा गमवायचं नसतं, कारण तो फलाशा विरहितच कर्म करणार असतो. त्यामुळं त्याच्या परिणाम जे करणीय आहे ते मी करणारच, त्याचा जो परिणाम असेल तोही मी भोगणार, अशा पद्धतीने तो कर्म करतो. त्यामुळं त्याचं एक विशिष्ट धैर्य त्याच्या ठिकाणी असतं. कोणतेही हिशोब तो करत नाही. स्वधर्म कर्म आहे म्हणजे मी करणार, नियत कर्म मी करणार, यावेळेला जे योग्य आहे त्याच्यामध्ये मी उडी घालणार, फलाशा मी ठेवणार नाही. माझ्या ठिकाणी कर्माबद्दल आसक्ती मुळीच असणार नाही. अशा प्रकारची त्याची मूळ प्रेरणा असल्यामुळं या प्रेरणेमुळे त्याला धैर्य मिळतं. धैर्याचा वेगळा अभ्यास करायला लागत नाही. आणि जे कर्म आहे ते कर्म जे करणीय आहे आणि आपल्याला एका ओघाने प्राप्त झालेलं आहे, नियत असं कर्म आहे, तर ते कर्म करण्यामध्ये मोठाच उत्साह असणार. म्हणून उत्साहाचं देखील वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. त्याच्या कर्मामध्येच धृती आणि उत्साह हे मिसळलेले असतात असं भगवंत म्हणतात. अशा कर्त्याची वृत्ती कशी असते याचं 3ऱ्या चरणामध्ये भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. सिद्ध सिद्ध्यो हो, ते कर्म पूर्ण हो अथवा अपूर्ण राहो, कारण त्याच्याकरता काहीच चाललेलं नाहीये, कर्माच्या पूर्तीकरता चाललेलं नाहीये, अथवा कर्म अपूर्ण राहण्याची भीतीही त्याच्या ठिकाणी नाहीये. सिद्ध सिद्ध्यो हो निर्विकारः, आणि दोन्ही वेळेला तो निर्विकार असेल. सिद्ध झालं तरी निर्विकार असेल आणि असिद्ध झालं तरी देखील निर्विकार असेल. कर्ता सात्विक उच्यते, मोठा उत्तम विषय आहे. अशा प्रकारचा जो कर्ता आहे त्या कर्त्याला सात्विक कर्ता असं म्हणतात. आता राजस कर्ता आणि तामस कर्ता कसा असतो त्याचंही भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. जे सात्विक म्हणून वर्णन केलेलं आहे ते आपलं ध्येय आहे असं समजा, आणि राजस आणि तामस आहे तिथं आपण कधी कधी सात्विक प्रकारामध्ये मोडू, कधी कधी चुकून राजस तामस प्रकारामध्ये देखील मोडू, कारण ज्ञान झालं नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी ही सरमिसळ असणारच. आपण आपल्या स्वतःला जोखत असाल, मी जेव्हा बोलत असेन तेव्हा, की आपण कशात बसतो. आपण विचार करत असाल की हे काय वर्णन चाललेलं आहे, आपली कर्म कशी चाललेली आहेत, आपलं ज्ञान कसं आहे, आपली बुद्धी कशी आहे, आपली कर्म कशी आहेत. पण भगवंतांना अपेक्षित असं आहे की जे टाकायचं आहे ते आपल्या हातून टाकलं जावं, आणि जे आदर्श म्हणून आहे भगवंतांनी सांगितलेलं आहे ते घेतलं जावं. आता आहोत तिथं हतबल होण्यासाठी हे सांगितलेलं नाहीये. तर भगवद्गीता सुधारणेवर विश्वास ठेवत असल्यामुळं हे सांगण्याचंही कारण, जर कोणी आपल्याला याची ओळखच करून दिली नाही तर आपण बदलण्याचीही शक्यता कमी असते. म्हणून भगवंत इतक्या बारीक सारीक तपशिलात जाऊन आपल्याला सांगताहेत. म्हणून त्रिविध कर्ता भगवंतांनी वर्णन करून सांगितला. त्याच्यामध्ये आपण सात्विक कर्ता काय ते पाहिलं. आता राजस कर्ता आणि तामस कर्ता आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा व्यशेम देवहितं यदायुः. ओम शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय।